माझ्या भिवंडीतील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, जय महाराष्ट्र. मला कल्पना आहे की तुम्ही माझ्यावरती थोडेसे नाराज झाला असाल, कारण आपली सभा ठरली होती. मी यायला सुद्धा निघालो होतो. परंतु अनेकदा काय होतं की आपण परावलंबी असतो. भले जरी हेलिकॉप्टरने यायचं ठरलं होतं तरी देखील त्या दिवशी एकूणच दृश्यमानता ही कमी होती. सकाळीच मला रत्नागिरी विमानतळावरती विजिबिलिटी कमी असल्यामुळे 1-1.5 तास थांबावं लागलं होतं. आपल्याकडे येऊन मुंबईच्या सभेला मला हजर राहायचं होतं, कारण मुंबईची सभा ही आपली महाविकास आघाडीची सभा होती. नाईलाजाने मला त्या दिवशी येता आलं नाही. पण मला वाटतं की माझी कसर ही आपल्या बानगुडे सरांनी पुरेपूर भरून काढली. कृपा करून असं समजू नका की मी येऊ शकलो नाही म्हणजे आपल्याकडे लक्ष नाही. आपल्याला तर एक पवित्र काम करायचे, गद्दाराला पाडायचे. आणि गद्दाराला पाडण्यासाठी तुमच्यातलाच एक तुमच्यासारखा जीवाभावाचा महादेवराव घटाळ यांना मी हातामध्ये मशाल दिली आहे. आणि मला खात्री आहे की भिवंडी हा आपला बालेकिल्ला आहे. तुम्ही निवडून दिलेल्यानी जरी गद्दारी केली असली तरी तुम्ही यावेळेला निष्ठेचं पाणी काय असतं हे त्याला पाजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परत एकदा मी त्या दिवशी येऊ शकलो नाही याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र महादेवरावांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपली निशाणी मशाल आहे हे लक्षात ठेवा, कारण त्यावरून सुद्धा ते संभ्रम निर्माण करतायत. तर मशालीवरती आपल्या पसंतीची मोहर मतदान करा आणि यांच्या गद्दारांच्या, भ्रष्टाचारांच्या विकृत कारभाराला जाळून भस्म करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.